अजिंठा लेणीत आग्यामोहोळ माशांच्या हल्ल्यात 200 पेक्षा अधिक पर्यटक जखमी झालेत। लेणी आणि सप्तकुंड परिसरात 2 ठिकाणी पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला। 2 वेळा हल्ला झाल्यामुळे पुरातत्व विभागाच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात पुन्हा एकदा आग्यामोहोळाने पर्यटकांवर हल्ला चढवलाय। या हल्ल्यानंतर परिसरात एकच धावपळ उडाली। या हल्ल्यामध्ये जवळपास 200 पेक्षा अधिक पर्यटक हे जखमी झालेत। प्राप्त माहितीनुसार पहिला हल्ला लेणी क्रमांक 10 जवळ दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास झाला। अचानक मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला। या घबराटीमुळे अनेक पर्यटकांनी लेणी परिसरातून पळ काढून सप्तकुंड धबधबा परिसराकडे धाव घेतली। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत जोडले। सचिन, आपण पाहतोय खरं तर पर्यटन स्थळ ज्या ठिकाणी काळजी घेणं अत्यंत आवश्यक असं ठिकाण आहे। बरेचसे पर्यटक त्या ठिकाणी भेट देत असतात। मात्र अजिंठा लेणी परिसरामध्ये आग्यामोहोळने पर्यटकांवर हा मधमाशांनी हल्ला केलाय। काय ताजे अपडेट आहेत? यामध्ये साधारण किती जण जखमी झाले? ते जखमी झालेले आहे आणि ही काही पहिली घटना नाहीये आग्यामोहोळने पर्यटकांवरती हल्ला करायची। जर आपण पाहिलं तर गेल्या महिनाभरा मार्च पासून तर आतापर्यंत जर पाहिलं तर 3 ते 4 वेळेस अशा पद्धतीने आग्यामोहोळने मधमाशांनी पर्यटकांवरती हल्ला केलेला आहे। जर आपण पाहिलं तर या संपूर्ण लेणी परिसरामध्ये जगभरातून इतिहासप्रेमी असतील पर्यटक हे येत असतात आणि त्याची सुरक्षा घेण्याची जबाबदारी देखील पुरातत्व विभागाची। मात्र असं होताना दिसत नाहीये। या लेणी परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर सुमारे 10 पेक्षा अधिक विशाल असे आग्यामोहोळ आहे। आता ही घटना जरी आजची थांबली जरी असली तर ती आग्यामोहोळ तिथून काढणं गरजेचं आहे, कारण की कुठे आग्यामोहोळ जर काढले नाही तर पुन्हा ते पर्यटकावर हल्ला करू शकतात। काही तथ्य असं देखील म्हणतात की अंगावरती जेव्हा आपण परफ्यूम मारलेलं असतं, दुसरी बाजूने उन्हाळ्यामध्ये ते दगड तापलेला असतं, त्या दगडावरती त्या मधमाशा चवताळतात आणि वासाद्वारे ते माणसाकडे आकर्षित होऊन माणसांवर हल्ला चढवतात। मग आता उपाययोजना करणं आता गरजेचं आहे। मात्र आता असं होताना दिसत नाही। पुरातत्व विभागाचे अधिकारी कुठलीही खबरदारी या ठिकाणी घेताना आपल्याला दिसत नाहीये। करण नक्की सचिन, काळजी घेणं आवश्यक आहे। मात्र अशा प्रकारे पर्यटकांवर हल्ला होणं अत्यंत गंभीर बाब आहे। खूप खूप धन्यवाद सचिन या सविस्तर अशा माहितीबद्दल।